पण त्या ठिकाणी रश्मी ठाकरे सुद्धा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आता ज्या आहेत त्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंडपात दाखल झालेल्या आहेत आणि आता त्या देवीच्या चरणी ते नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर गोंधळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. महिला ज्या आहेत त्या खरं तर पदाधिकारी कार्यकर्त्या महिला ज्या आहेत त्या रश्मी ठाकरेंसोबत मोठ्या उत्साहाने या संपूर्ण नवरात्रोत्सवात सामील झालेला आपल्याला दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि रश्मी ठाकरे या ज्या आहेत त्या आता ह्या देवीच्या चरणी या आई भवानीच्या माताच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत. नक्कीच अजय, आताच तू म्हणालास की दरवर्षीच रश्मी ठाकरे इथे देवीच्या दर्शनासाठी येतात, परंतु काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याकडनं जे उच्चार केले गेलेले होते धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमा बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी असण्याबद्दल त्यानंतर वाद झालेला होता. आता या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांचं इथे येणं हे याचं महत्व आपण कशा पद्धतीने सांगू शकतो? आपण जर पाहिलं तर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते एक पक्षप्रवेश सुद्धा या आधी झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे राजकीय जरी हा संपूर्ण दौरा नसला तरी त्याला एक राजकीय वलय आणि या आधीची संजय राऊतांची जी वक्तव्य आहेत आणि त्याच्यानंतर जी मुद्दे उपस्थित झाले होते की संजय राऊतांना ठाण्यात येऊ दिलं जाणार नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या पत्नी ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या हस्ते आरती सुरू झाली. त्यामुळे एकीकडे ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना म्हणजे संजय राऊतांनी उपस्थित केलेला जो मुद्दा होता की बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेच्या शेजारी दिघेंची प्रतिमा आणि त्याच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनी थेट येऊन म्हणजे ते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला प्रतिमेला अभिवादन करणं, पुष्पहार घालणं आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी येऊन जे ते देवीची एकंदर देवीच्या चरणी नतमस्तक होणं हा सगळा एकंदरीत आजचा हा प्रसंग आहे. त्यामुळे ह्याला नवीन वेगळे जे राजकीय वलय असणार आहेत आणि त्याच्यावरती चर्चा ज्या आहेत त्या नक्कीच होतील. पण आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या बाजूलाच असलेली अगदी आपल्या लहान बहिणीसारख्या असणारी ती म्हणजे ठाणे महानगरपालिका. या दोन्ही महानगरपालिका शिवसेनेसाठी आणि त्याही दोन्ही शिवसेनेसाठी अटीतटीच्या असतात आणि त्यासाठी महिलांचं संघटन तेवढ्या स्ट्रॉंगली पकडून ठेवण्याची ही गरज दोन्ही शिवसेनेला असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आजचा दौरा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे. आपण जर पाहिलं तर ज्यावेळी रश्मी ठाकरे या ठिकाणी पोहोचल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्यांच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळाल्या. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेलं आत्तातलं ठाण्यातलं नेतृत्व म्हणजे माजी खासदार राजन विचारे असतील किंवा मग केदार दिघे असतील जे आनंद दिघे यांचे पुतणे ते दोघंही जण जे आपल्याला या ठिकाणी रश्मी ठाकरे यांच्या सोबत पाहायला मिळालं. आणि मुद्दा असा आहे की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबई महाराष्ट्रभर चर्चलं जातं त्यावेळेस ठाण्यात आनंद दिघे यांच्या बाजूने एक भावनिक वातावरण सतत आपल्याला ठाण्यात पाहायला मिळते आणि रश्मी ठाकरे यांचा दौरा दरवेळेस ज्यावेळेस सुरू होतो तो आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मानवंदना अभिवादन करून हार घालूनच जो तो सुरू होतो आणि त्याच्यानंतर काही या ठिकाणी त्यामुळे या सगळ्यांचं एक राजकीय वलय तर नक्कीच या आजच्या दौऱ्याला असणार आहे. तिथून पुढे आणखी मोठा दौरा असणार आहे आणि तसंच ठाकरेंच्या शिवसेनेची एक शाखा आहे त्याच्या बाहेर सुद्धा नवरात्रोत्सव साजरा केला जातो शाखेच्या इथे त्या ठिकाणी सुद्धा रश्मी ठाकरे जाणार. त्यामुळे या संपूर्ण सेमी नाक्याच्या देवीचं आयोजन जे आहे ते एकंदरीत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जातं आणि त्यांच्या ठिकाणी येऊन रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आरती होताना पाहायला मिळते. त्यामुळे तो एक प्रसंग त्याच्यानंतर ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने नवीन पक्ष किंवा ठाकरेंची शिवसेना हा पक्ष आता तयार झाला त्या ठाकरेंची शिवसेना. अजय, आता तू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केलास. परंपरेने ठाणे हे शिवसेनेच्या दृष्टीने ताकदीचं असलेलं असं नेहमीच शहर राहिलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदे यांची ताकद असलेलं असं शहर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पण कुठेतरी एक संकेत देणं किंवा हे आपल्याला आगामी काळात पण पाहायला मिळेल का? कारण आता दिवाळी पण येतेय देवीच्या नंतर. आपण जर पाहिलं तर हे नक्कीच संकेत आहेत कारण की ज्या पद्धतीने आक्रमकतेने संजय राऊत यांची जी विधानं येतात ते मला ठाण्यात कोण अडवू शकतं, मी ठाण्यात येऊ शकतो म्हणजे हे तेच एकनाथ शिंदे विरोधाची लढाई असणारे आणि ती ही राजकीय लढाई असणार. आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवला गेला होता तो आनंद दिघेंनी फडकवला होता त्याच्यानंतर ती परंपरा तशीच राहील. पण यंदा शिवसेनेचे 2 गट मारल्यानंतर